मित्रांनो बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला 2 पॉइंट स्टडी करायचे आहेत. एक फ्लावर ॲज अ मॉडिफाईड शूट आणि प्री रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर अँड इव्हेंट्स. जर थोडासा पार्ट हा स्टार्ट केला मी आज पहिल्यांदा मी हा पार्ट घेतो आणि मग आणि परत त्या पार्टला जातो डिटेलमध्ये, प्री रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आणि इव्हेंट्स. बघा आता, अकॉर्डिंग टू गोते नावाच्या सायंटिस्ट प्रमाणे फ्लावर हा काय आहे, मॉडिफाईड शूट आहे. गोते सायंटिस्ट प्रमाणे फ्लावर हा मॉडिफाईड शूट आहे आणि फ्लावरच्या स्टॉकला म्हटलं जातं पेडिसेल. गोते या सायंटिस्ट प्रमाणे फ्लावर हा मॉडिफाईड शूट आहे, फ्लावरच्या स्टॉकला पेडिसेल म्हणतात. गोते प्रमाणे फ्लावर मॉडिफाईड शूट आहे आणि फ्लावरच्या स्टॉकला कॉल्ड पेडिसेल. फुलाच्या ह्या स्टॉकला काय म्हणतात तर पेडिसेल असं म्हणतात. आता हा जो पेडिसेल आहे ना, या फ्री पेडिसेलचा जो फ्री एंड आहे, तो फ्री एंड असा डोम शेप्ड आकार घेतो. त्या डोम शेप्ड आकाराला म्हटलं जातं थॅलॅमस. बघा काय म्हणायचं, द फ्री एंड ऑफ पेडिसेल. पेडिसेलचा जो फ्री एंड असतो इज फ्लॅटन्ड अँड डोम शेप्ड कॉल्ड थॅलॅमस. हा जो पेडिसेल आहे, त्या पेडिसेलचा असा फ्री एंड जो असतो, असा डोम आकाराचा शेप घेतो, त्याला म्हटलं जातं थॅलॅमस. थॅलॅमस असं म्हणतात. मग थॅलॅमस वरती काय प्रेझेंट असतात रे? थॅलॅमस वरती काय प्रेझेंट असतात बघा, नोड्स आणि दोन नोड मधलं अंतर इंटरनोड्स असतात. थॅलॅमस वरती काय असतात, नोड्स आणि त्या दोन नोड मधला अंतर इंटरनोड. बघा आता इथे 4 नोड आहेत. नोड नंबर 1, नोड 2, नोड 3 आणि नोड 4. या नोड मधला अंतर जे असतं ते इंटरनोड. इंटरनोड खूप काय असतं, स्मॉल असतात, कारण नोड जे असतात हे क्लोज असतात. नोड्स क्लोज असल्यामुळं इंटरनोड स्मॉल असतं. इंटरनोड या ठिकाणी स्मॉल असतं. नोड्स आर क्लोज टू ईच अदर, हेन्स इंटरनोड इज व्हेरी स्मॉल. थॅलॅमस हा असा डोम आकाराचा असतो, त्यामध्ये नोड्स आणि इंटरनोड असतात. इंटरनोड खूप जवळ असल्यामुळं नोड्स खूप जवळ असल्यामुळं इंटरनोड काय असतं तर स्मॉल असतं. आता बघा इथं, नोड्स प्रेझेंट ऑन थॅलॅमस, दिस इज 1 नोड, 2nd नोड, 3rd नोड and 4th नोड आर व्हेरी क्लोज टू ईच अदर, हेन्स इंटरनोड इज अ स्मॉल अँड रेड्युस्ड. नोड जे असतात ते खूप जवळ जवळ असतात, त्यामुळे इंटरनोड स्मॉल आणि कसा असतो, रेड्युस्ड असतो. आणि होल्स जे असतात, फुलाचे होल्स कुठले, कॅलिक्स, कोरोला, स्टेमेन, अँड्रोशियम, गायनोशियम, हे जे फुलाचे होल्स आहेत, हे होल्स असे सर्क्युलर फॉर्म मध्ये कशावरती अरेंज असतात, थॅलॅमस वरती अरेंज असतात. बघा, फुलाचे जे होल्स आहेत, होल्स म्हणजे फुलाचे पार्ट्स, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम, हे असं सर्कल पॅटर्न कशावरती अरेंज असतात, थॅलॅमस वरती ते अरेंज असतात. त्यातला पहिला होल, किती टोटल होल्स आहेत बघा फुलामध्ये किती होल्स प्रेझेंट आहेत सांगा, 4 होल्स आहेत, 4 होल्स आहेत. होल्स म्हणजे फुलाचे काय म्हणूया आपण, पार्ट्स म्हणूया. जो पहिला होल आहे तो पहिल्या या नोडल रिजन पासून येतो. थॅलॅमसच्या पहिल्या नोडल रिजन पासून जो होल येतो, त्या पहिल्या नोडल रिजन पासून होल जो आहे तो म्हणजे कॅलिक्स. आणि जे होल्स आहेत, हे होल्स काय आहेत, हे फुलाचे पार्ट्स काय आहेत, हे फुलाचे पार्ट्स जे आहेत ते मॉडिफाईड लीव्हज आहेत. मॉडिफाईड लीव्हज म्हणजे पानं जे असतात ते पानं
ह्या फुलाच्या पार्ट्स मध्ये बदलतात. आता पहिल्या थॅलॅमसच्या पहिल्या नोडल रिजन पासून पहिला मॉडिफाईड लीव्ज येतो, त्याचं नाव आहे कॅलिक्स. आता फुलामध्ये कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम हे काय आहेत? मॉडिफाईड लीव्ज आहेत. मॉडिफाईड लीव्ज लक्षात घ्या. पानच फुलाच्या पार्ट्स मध्ये बदलतात. मॉडिफाईड लीव्ज हे मॉडिफाईड लीव्ज आहेत. पहिल्या नोडल रिजन पासून पहिला मॉडिफाईड लीव्ज फुलाचा पार्ट कुठला येतो? कॅलिक्स. सेकंड नोडल रिजन पासून बघा, याच्यापासून सेकंड नोडल रिजन पासून फुलाचा दुसरा मॉडिफाईड लीव्हचा पार्ट येतो, त्याला म्हटलं जातं करोला. करोला. आणि थर्ड मॉडिफाईड लीव्स जो थॅलॅमस वरती तिसऱ्या नोडल रिजन पासून येतो, हा तिसऱ्या नोडल रिजन पासून अँड्रोशियम. अँड्रोशियम. आणि चौथ्या नोडल रिजन पासून गायनोशियम येते, म्हणजे त्यात ओव्हरी, स्टाईल आणि काय असते? स्टिग्मा असते. म्हणजे थॅलॅमस वरती टोटल नोड किती झाले? 4. बघा मी परत सांगतो, थॅलॅमस वरती किती नोड झाले? 4. पहिल्या नोडल रिजन पासून फुलाचा पहिला पार्ट कॅलिक्स, हा कॅलिक्स. दुसऱ्या नोडल रिजन पासून फुलाचा दुसरा पार्ट करोला, हा करोला. तिसऱ्या नोडल रिजन पासून फुलाचा तिसरा पार्ट अँड्रोशियम. आणि चौथ्या नोडल रिजन पासून फुलाचा चौथा पार्ट गायनोशियम, त्यात ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा असतात. टोटल किती नोडल रिजन सांगितले मी? 4 नोड असतात. बघा मी इथं लिहितोय बघा 4 नोड्स. थॅलॅमस जे आहे त्या थॅलॅमस मध्ये टोटल नोड सांगतोय त्या ठिकाणी. बघा हा पहिला नोड, नोड नंबर 1 झाला. नोड नंबर 1 पासून कुठलं येतं? कॅलिक्स येतो. नोड नंबर हा 2 झाला. नोड नंबर 2 पासून काय येतो? करोला येतो, म्हणजे पेटल येतात. नोड नंबर 3 झाला. 3 पासून काय येतं? स्टेमेन्स येतात, म्हणजे अँड्रोशियम येतं. आणि चौथा नोड जो आहे इथं त्याच्यापासून येतं ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. म्हणजे थॅलॅमस मध्ये टोटल 4 नोड असतात. 4 नोड पासून नोड नंबर 1 पासून कॅलिक्स, कॅलिक्स येतं. नोड नंबर 2 पासून करोला येतं. आणि नोड नंबर 3 पासून स्टेमेन्स म्हणजे अँड्रोशियम येतं. आणि नोड नंबर 4 पासून गायनोशियम म्हणजे ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा. असे 4 नोड्स थॅलॅमस वरती असणाऱ्या 4 नोड पासून फुलाचे 4 पार्ट्स येतात. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम हे 4 या ठिकाणी मॉडिफाईड मॉडिफाईड लीव्स म्हणजे फुलाचे पार्ट्स, म्हणजे फुलाचे होल्स, असं सर्कल पॅटर्न कशावरती अरेंज झाले असतात? थॅलॅमस. म्हणून थॅलॅमस वरती मी सांगितलं नोड नंबर 1, नोड नंबर 2, नोड नंबर 3 आणि नोड नंबर 4. नोड नंबर 1 पासून कॅलिक्स, नोड नंबर 2 पासून करोला, नोड नंबर 3 पासून स्टेमेन्स म्हणजे अँड्रोशियम आणि नोड नंबर 4 पासून गायनोशियम. असे हे 4 फुलाचे पार्ट्स थॅलॅमस वरती अरेंज असतात नोडल रिजन पासून. आता काही प्लांट मध्ये कसं असतं बघा, काही प्लांट मध्ये अँड्रोफोर असतो. अँड्रोफोर काही फुलांच्या मध्ये, उदाहरणार्थ पॅसिफ्लोरा नावाच्या फ्लॉवर मध्ये अँड्रोफोर आहे. आता तुम्ही म्हणाल अँड्रोफोर काय आहे? अँड्रोफोर जे आहे, लेंथ ऑफ द इंटरनोड, हा थॅलॅमसच्या इंटरनोडची लांबी वाढते. लेंथ ऑफ द इंटरनोड इंक्रीजेस बिटवीन कॅलिक्स अँड करोला. हा जो करोला आहे ना, हा करोला आहे. लक्षात घ्या, हे जे पॅसिफ्लोरा जे फ्लॉवर आहे त्यामध्ये तुम्हाला पार्ट सांगतो पहिल्यांदा. हा कॅलिक्स, हा करोला, हे स्टेमेन्स आणि हे ओव्हरी, स्टाईल आणि हे स्टिग्मा, असे पार्ट्स आहेत फुलाचे. बघा हे कार्पेल आहे, म्हणजे बघा हे कॅलिक्स, हा करोला, हे स्टेमेन्स आणि हे कार्पेल्स. मग आता थॅलॅमसच्या इंटरनोडची लांबी कशा कशामध्ये वाढते बघा. कॅलिक्स आणि करोला मध्ये थॅलॅमस वर असणाऱ्या इंटरनोडची लांबी वाढते आणि असा एक स्टॉक बनतो, त्याला म्हणतात अँड्रोफोर. फोर म्हणजे स्टॉक की ज्याच्यावरून स्टेमेन्स येतात. स्टेमेन येणाऱ्या स्टॉकला अँड्रोफोर असं म्हणतात. म्हणजे हा अँड्रोफोर कशा कशाच्या मध्ये वाढतो? कॅलिक्स आणि करोला मधला इंटरनोड वाढतो. लेंथ ऑफ इंटरनोड increases between calyx and corolla. बघा लेंथ ऑफ
internode of thalamus increases, internode of thalamus increases between calyx and corolla. म्हणजे हा कॅलिक्स आणि हे करोला याच्यामधल्या थॅलॅमसवर असणाऱ्या इंटरनोडची लांबी वाढते आणि असा स्ट्रक्चर बनतो, त्याला म्हणतात अँड्रोफोर. अँड्रोफोर कुठल्या फ्लावर मध्ये दिसतं? पॅसिफ्लोरा फ्लावर मध्ये दिसतं बघा. पॅसिफ्लोरा फ्लावर म्हणजे थॅलॅमसवर असणाऱ्या इंटरनोडची लांबी वाढते आणि असा स्ट्रक्चर बनतो, त्याला अँड्रोफोर. अँड्रोफोर कशा कशामध्ये बनतं? कॅलिक्स आणि करोला मध्ये हे स्ट्रक्चर बनतं, त्याला अँड्रोफोर असं म्हणतात. आता पुढे बघूया, कॅपरीज नावाच्या प्लांट मध्ये इंटरनोडची लांबी कशा कशामध्ये वाढते बघा. हा स्टेमेन आणि कार्पेल या दोघांच्या मध्ये इंटरनोडची लांबी वाढते. म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम यांच्यामध्ये इंटरनोडची लांबी वाढते थॅलॅमसवर, त्याला म्हणतात गायनोफोर. गायनोफोर म्हणजे इंटरनोड बिटवीन अँड्रोशियम आणि गायनोशियम इन्क्रीजेस. स्टेमेन म्हणजे काय आहे? स्टेमेन हा कशाचा भाग आहे? अँड्रोशियमचा भाग आहे. हे ओव्हरी स्टाईल स्टिग्मा हे काय आहे? कार्पेल म्हणजेच गायनोशियम आहे. आता बघा इथं हा सेपल, हा पेटल, हे स्टेमेन्स आणि गायनोशियम. आता इंटरनोडची लांबी कशा कशामध्ये वाढायला लागली बघा. हे स्टेमेन म्हणजे अँड्रोशियम आणि हे कार्पेल म्हणजे गायनोशियम. स्टेमेन आणि गायनोशियम ह्या दोघांच्या मध्ये इंटरनोडची लांबी वाढाली आणि असा एक स्ट्रक्चर बनाला, त्याला गायनोफोर असं म्हणतात. गायनोफोर कशाने बनतं? गायनोफोर बनतं इंटरनोड लेंथ इंक्रीजेस बिटवीन अँड्रोशियम अँड गायनोशियम. गायनोशियम आणि अँड्रोशियम म्हणजे स्टेमेन आणि कार्पेल या दोघांच्या मध्ये थॅलॅमसवर असणाऱ्या इंटरनोडची लांबी वाढते, त्याला म्हणतात गायनोफोर. अँड्रोफोर म्हणजे कॅलिक्स आणि करोला यांच्यामध्ये असणाऱ्या इंटरनोडची लांबी वाढते आणि अँड्रोफोर बनतो. बघा मी परत तुम्हाला समजावं लागलंय. कॅलिक्स आणि करोला यांच्यामध्ये असणाऱ्या इंटरनोडची लांबी वाढते आणि अँड्रोफोर बनतो. स्टेमेन म्हणजेच अँड्रोशियम आणि गायनोशियम, अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजे स्टेमेन आणि कार्पेल यांच्यामध्ये असणाऱ्या इंटरनोडची लांबी वाढून गायनोफोर बनतो. गायनोफोर कॅप्रिस प्लांट मध्ये असतं, अँड्रोफोर पॅसिफ्लोरा फ्लावर मध्ये असतं. काही प्लांट्स असे असतात की दोन्ही असतात. काही फुलांच्या मध्ये गायनॅन्ड्रोफोर फ्लावर्स असं म्हणतात त्यांना. काही फुलांच्या मध्ये अँड्रोफोर पण असतो आणि गायनोफोर पण असतो, त्याला गायनॅन्ड्रोफोर असं म्हणतात. आता आपण सोप्या शब्दामध्ये म्हणूया, ज्याच्यावरती अँड्रोशियम आहे म्हणजे स्टेमेन्स आहेत त्याला अँड्रोफोर म्हणतात. फोर म्हणजे स्टॉक. स्टेमेनचा स्टॉक म्हणजे अँड्रोफोर, परंतु हा अँड्रोफोर करोला आणि कॅलिक्सच्या मध्ये असतो इंटरनोडच्या लेंथमुळे. आणि गायनोशियम म्हणजे ओव्हरी स्टाईल स्टिग्मा हे गायनोशियम आहे. गायनोशियमचा स्टॉक म्हणजे गायनोफोर, तो कशा कशामध्ये असतो? स्टेमेन आणि म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियमच्या मध्ये इंटरनोडची लांबी वाढलेली असते, त्यामुळे गायनोफोर म्हटलेला असतो. सोप्या शब्दामध्ये गायनोशियमचा स्टॉक गायनोफोर आणि ज्याच्यावर स्टेमेन असतात अँड्रोशियमचा स्टॉक अँड्रोफोर. परंतु अँड्रोफोर बनतो कॅलिक्स आणि करोला मध्ये, गायनोफोर बनतो स्टेमेन आणि कार्पेल मध्ये म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम मध्ये गायनोफोर हा बनतो. ओके, हे झालं फ्लावर ऍज अ मॉडिफाईड शूट, असं आपण हे पार्ट या ठिकाणी पाहिलं. आता मोनोकार्पिक प्लांट्स आणि पॉलीकार्पिक प्लांट्स म्हणजे काय बघा. ज्या प्लांट्स मध्ये फ्लावरिंग आणि फ्रुटिंग एकदाच होतं त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये त्याला म्हणतात मोनोकार्पिक प्लांट्स. प्लांटचा एक ठराविक लाईफ स्पॅन आहे तेव्हाच त्याच्यामध्ये फ्लावरिंग आणि फ्रुटिंग एकदाच होते. फ्लावर फ्रूट प्रोडक्शन करतं प्लांट आणि मरतं, त्याला मोनोकार्पिक प्लांट असं म्हणतात. आणि पॉलीकार्पिक म्हणजे फ्लावरिंग आणि फ्रुटिंग वन्स इन देअर लाईफ टाइम्स. आता पॉलीकार्पिक म्हणजे काय बघा, फ्लावरिंग आणि फ्रुटिंग मेनी टाइम्स इन देअर लाईफ स्पॅन, त्याला म्हणतात पॉलीकार्पिक. फॉर एक्झाम्पल पेरिनियल प्लांट्स, आणि याला बायनियल आणि अॅन्युअल प्लांट्स देऊया आपण.
आता बघा मोनोकार्पिक प्लांट्स म्हणजे काय सांगितलं मी, जे प्लांट्स त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये एकदा फुलं आणि फळं प्रोडक्शन करतात आणि प्लांट मरतं, मोनोकार्पिक प्लांट्स. पॉलीकार्पिक म्हणजे जे प्लांट्स त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये फुलं आणि फळं मेनी टाइम्स प्रोडक्शन करतात त्याला पॉलीकार्पिक प्लांट्स असं म्हणतात. त्याला पेरिनियल प्लांट्स एक्झाम्पल देतोय, याला अॅन्युअल आणि बायएन्युअल प्लांट्स. उदाहरणार्थ बघा राईस हे जे आहे 3 ते 4 महिने त्याचं लाईफ स्पॅन असतं. राईस जे आहे 3 ते 4 महिन्यामध्ये फुलं फळं प्रोडक्शन करतात आणि राईसचं प्लांट मरतं, म्हणजे राईस अॅन्युअल आहे. अॅन्युअल प्लांट हा मोनोकार्पिक प्लांट झाला. एकदाच फुलं फळं प्रोडक्शन करणाऱ्या प्लांटला मोनोकार्पिक, आणि मेनी टाइम्स लाईफ स्पॅन मध्ये फुलं फळं प्रोडक्शन करणाऱ्या प्लांटला पॉलीकार्पिक. उदाहरणार्थ आता मँगो प्लांट जे आहे ते पॉलीकार्पिक आहे. त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये प्रत्येक वर्षी फुलं फळं मे एप्रिल मध्ये प्रोडक्शन करतं, मरेपर्यंत प्लांटचं लाईफ स्पॅन केवढा असूपर्यंत मेनी टाइम्स ते करतं, त्याला पॉलीकार्पिक असं म्हणतात. परंतु एक उदाहरण असं आहे, बांबू प्लांट जे आहे ते पेरिनियल आहे, परंतु त्याच्या 50 ते 100 वर्षाच्या लाईफ स्पॅन मध्ये ते एकदाच फुलं फळं प्रोडक्शन करतं. बांबू पेरिनियल असला तरी पण ते मोनोकार्पिकला एक्झाम्पल देतात. का बरं? बांबूचं लाईफ स्पॅन आहे 50 ते 100 वर्ष, परंतु त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये ते एकदाच फुलं आणि फळं प्रोडक्शन करतं, म्हणून बांबू प्लांटला मोनोकार्पिक प्लांट असं म्हणतात. ऍक्च्युअली बांबू प्लांट, आता बघा सगळे पेरिनियल प्लांट्स मी पॉलीकार्पिकला एक्झाम्पल सांगितलं. पेरिनियल म्हणजे आता आंब्याचं झाड आहे, त्याच्या लाईफ स्पॅन पर्यंत प्रत्येक वर्षी ते फुलं फळं प्रोडक्शन करतं, त्याला म्हणतात पॉलीकार्पिक प्लांट्स. आता काही पेरिनियल प्लांट्स असे आहेत, उदाहरणार्थ बांबू प्लांट हा पेरिनियल आहे, बट एक्झाम्पल फॉर मोनोकार्पिक. बांबू पेरिनियल असला तरी पण तो कशाला एक्झाम्पल देतोय आपण? मोनोकार्पिक. कारण त्याच्या 50 ते 100 वर्षाच्या लाईफ स्पॅन मध्ये ते एकदाच फुलं फळं प्रोडक्शन करतं, म्हणून मोनोकार्पिक. मोनोकार्पिक म्हणजे जे प्लांट्स एकदाच फुलं आणि फळं प्रोडक्शन करतात त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये त्याला मोनोकार्पिक. आणि पॉलीकार्पिक म्हणजे मेनी टाइम्स फुलं आणि फळं प्रोडक्शन करणाऱ्या प्लांट्सला पॉलीकार्पिक असं म्हणतो आपण. बांबू जरी पेरिनियल असला, आता सगळे पेरिनियल मी पॉलीकार्पिकला दिलं होतं, परंतु बांबू पेरिनियल असला तरी पण तो मोनोकार्पिक आहे, कारण बांबू 50 ते 100 वर्षाच्या लाईफ स्पॅन मध्ये एकदाच फुलं आणि फळं प्रोडक्शन करतं. आता फ्लावर ऍज अ मॉडिफाईड शूट हा पॉइंट स्टडी केल्यानंतर ऍक्च्युअल आपला पॉइंट जाऊया आपण. थोडस डिटेल मध्ये मी सांगितलं फ्लावर ऍज अ मॉडिफाईड शूट. फुलाचे 4 होल्स पार्ट्स थॅलॅमसच्या 4 नोड पासून येतात. पहिल्या नोड पासून कॅलिक्स, सेकंड नोड पासून करोला, थर्ड नोड पासून अँड्रोशियम आणि फोर्थ नोड पासून गायनोशियम बनतं, हे आपण स्टडी केलं. आता प्री रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आणि इव्हेंट्स मध्ये पहिल्यांदा आपल्याला स्टेमेन्स बद्दल स्टडी करायचा. आता मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, फुलाचा जो मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहे कॉल्ड अँड्रोशियम म्हणतात. फुलाच्या मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला अँड्रोशियम म्हणतात. आणि द युनिट ऑफ अँड्रोशियम इज स्टेमेन. अँड्रोशियमच्या एका युनिटला काय म्हटलं जातं? स्टेमेन असं म्हणतात. द युनिट ऑफ अँड्रोशियमला काय म्हणतात? स्टेमेन असं म्हणतात. हा जो आहे स्टेमेन आहे, हा स्टेमेन. टिपिकल स्टेमेन मध्ये 2 भाग आहेत. टिपिकल स्टेमेन इज डिवाइडेड इनटू 2 पार्ट्स, अँथर आणि फिलामेंट. अशा 2 भागामध्ये या ठिकाणी डिवाइड होतं. Typical stamen has 2 parts, anther and filament. आता हा जो फिलामेंट आहे, फिलामेंट जॉइंट्स टू व्हॉट? फुलाच्या थॅलॅमसला जॉईन झालेला असतो. फिलामेंटचा जो प्रॉक्सिमल पार्ट आहे तो कशाला जॉईन झालेला असतो? थॅलॅमसला जॉईन झालेला असतो. फिलामेंट कुठं असतो? समजा हे फ्लावर आहे, हा फ्लावर आहे, फ्लावरचा हा थॅलॅमस.
थॅलॅमस वरती असं स्टेमेन्स असतात. स्टेमेनचा हा अँथर आणि हा फिलामेंट. म्हणजे फिलामेंट हा कशाला अटॅच झालेला आहे सांगा? फिलामेंटचा पहिला पार्ट म्हणजे प्रॉक्सिमल पार्ट. हा फिलामेंट जो आहे त्याचा प्रॉक्सिमल पार्ट जो आहे तो कशाला अटॅच झाला आहे? थॅलॅमसला अटॅच झाला. म्हणजेच स्टेमेन हॅज two parts. Filament and anther. स्टेमेनला दोन पार्ट आहेत, फिलामेंट आणि अँथर. स्टेमेन हा कशाचा युनिट आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. अँड्रोशियमचा युनिट म्हणजे स्टेमेन. स्टेमेनचे दोन भाग, अँथर आणि फिलामेंट. आता बघूया पुढे. आता स्टेमेन मध्ये अँथर आणि काय आहे? फिलामेंट. फिलामेंटचा जो हा भाग आहे प्रॉक्सिमल पार्ट तो कशाला अटॅच असतो? हे फ्लावरचा जो भाग आहे ना थॅलॅमस, थॅलॅमसला स्टेमेनचा फिलामेंटचा पहिला पार्ट, हा स्टेमेन आहे. स्टेमेनचा फिलामेंटचा पहिला पार्ट, समजा हा स्टेमेन आहे, स्टेमेनच्या फिलामेंटचा पहिला पार्ट हा थॅलॅमसला अटॅच असतो. आणि ॲट फ्री एंड, या फिलामेंटच्या फ्री एंडला अँथर काय असतात? लोब्स असतात. ॲट फ्री एंड ऑफ द फिलामेंट अँथर लोब्स आर अटॅच्ड. At the free end of filament, swollen microspore bearing structure called anther. फिलामेंटचा पहिला पार्ट फुलाच्या थॅलॅमसला अटॅच असतो. फिलामेंटच्या फ्री एंडला मायक्रोस्पोर म्हणजे पोलन ग्रेन प्रोडक्शन करणारे स्ट्रक्चर असतं, त्याला अँथर लोब असं म्हणतात. अँथर लोब असतं फिलामेंटच्या फ्री एंडला. हा लॉंग थिन स्ट्रक्चरला काय म्हणतात? फिलामेंट. फिलामेंटचा पहिला पार्ट थॅलॅमसला आणि फ्री एंडला अँथर लोब्स असतात. बघा हे जे अँथर आहे, अँथरचे लोब्स किंवा फिलामेंट हे एकमेकाला कशाने कनेक्ट झालेले असतात? तर कनेक्टिव्ह टिश्यूने कनेक्ट झालेले असतात. अँथरचे दोन लोब्स किंवा अँथर आणि फिलामेंट हे दोन्ही एकमेकाला कशाने कनेक्ट झालेले असतात? तर कनेक्टिव्ह टिश्यूने कनेक्ट झालेले असतात. कनेक्टिव्ह टिश्यू काय करतो? दोन अँथरचे लोब एकमेकाला कनेक्ट करतो किंवा अँथरचं कनेक्शन फिलामेंटला कशाने असतं? तर कनेक्टिव्ह टिश्यूने असतं. कनेक्टिव्ह टिश्यू which joins the two anther lobes or anther to the filaments. This is the function of connective tissue. हे झालं एक स्टेमेन. स्टेमेन मध्ये असणारे भाग अँथर आणि फिलामेंट. फिलामेंटचा पहिला पार्ट थॅलॅमसला, फिलामेंटच्या फ्री एंडला अँथर लोब्स. अँथर लोब एकमेकाला कनेक्ट असतात कनेक्टिव्ह टिश्यूने किंवा अँथर आणि फिलामेंट एकमेकाला कनेक्टिव्ह टिश्यूने कनेक्ट झालेले असतात. आता बघूया आपण या अँथरचा जर सेक्शन घेतला, हे अँथर, आता हे जे अँथर आहे टिपिकली कसं आहे, जास्तीत जास्त अँजिओस्पर्म मध्ये अँथर मध्ये किती लोब्स असतात? दोन लोब्स असतात. बघा लोब्स, दोन लोब्स आहेत. अँथर हॅज टू लोब्स. आणि हे जे अँथर आहे हे दोन थिकामध्ये, दोन लोब मध्ये डिवाइड होतं. आणि जास्तीत जास्त अँजिओस्पर्म मध्ये दोन लोब्ड अँथर जे असतात त्याला डायथिकस अँथर असं म्हणतात. पुढे जाऊया. आता जास्तीत जास्त अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये, मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्म प्लांट मध्ये डायथिकस अँथर असतं. म्हणजे कसं, जनरली अँथर मध्ये किती लोब्स असतात? टू लोब्स असतात. ईच लोब हॅज थिका, म्हणजे ह्या लोबला एक थिकर लेयर असतं आणि ह्या लोबला एक थिकर लेयर असतं. म्हणजे हे अँथर जे आहे दोन थिका लेयर मध्ये, दोन लोब्स मध्ये डिवाइड होतं, म्हणून याला म्हटलं जातं डायथिकस अँथर. बायलोब्ड अँथर स्ट्रक्चर म्हणजे अँथर हॅज टू लोब्स, दोन लोब्स आहेत. दोन लोब्स आहेत अँथरला, दोन लोब्स आहेत आणि प्रत्येक लोबला एक थिका लेयर आहे. थिका लेयर प्रेझेंट आहे. आता हा एक अँथरचा लोब झाला आणि हा एक अँथरचा लोब झाला.
म्हणजे अँथर लोब मध्ये किती लोब झाले? 2 लोब झाले. हे 2 लोब आणि हे एक लोब, म्हणजे 2 लोब, म्हणून याला डायथिकस अँथर म्हणतात. जास्तीत जास्त अँजिओस्पर्म मध्ये हे 2 लोब आहेत. आता हे जे डायग्राम मध्ये दाखवलंय या अँथरचं सेक्शन घेऊन दाखवलंय, टीएस घेऊन दाखवलंय. टीएस घेतल्यानंतर असा दिसतो हा अँथर. टीएस घेतल्यानंतर लक्षात घ्या, अँथरचा हा राईट लोब झाला, हा लेफ्ट लोब झाला. 2 लोब मध्ये एका लोब मध्ये 2 पोलन सॅक असतात. वरच्या बाजूला एक पोलन सॅक, खालच्या बाजूला एक पोलन सॅक. याला म्हणतात पोलन सॅक. अँथरचा हा राईट लोब, हा लेफ्ट लोब, राईट लोब, लेफ्ट लोब, याचा सेक्शन घेतला. सेक्शन घेतल्यावर राईट लोब मध्ये 2 पोलन सॅक, लेफ्ट लोब मध्ये 2 पोलन सॅक. टोटल पोलन सॅक किती आहेत? 4. म्हणून याला टेट्रास्पोरॅन्जिएट अँथर असं म्हणतात. डायथिकस अँथर कसा असतो? टेट्रास्पोरॅन्जिएट मीन्स टेट्रागोनल आहे. दॅट इज टेट्रास्पोरॅन्जिएट. जास्तीत जास्त एंजिओस्पर्मिक प्लांट मध्ये टेट्रास्पोरॅन्जिएट म्हणजे 4 पोलन सॅक, त्यांना म्हणतात 4 मायक्रोस्पोरॅन्जिया. 4 मायक्रोस्पोरॅन्जिया या टोटल अँथर मध्ये 4 मायक्रोस्पोरॅन्जिया असतात डायथिकस अँथर मध्ये, म्हणून हा टेट्रास्पोरॅन्जिएट अँथर होतो. 4 मायक्रोस्पोरॅन्जिया म्हणजेच पोलन सॅक. पोलन सॅकच्या आतच काय बनतात सांगा? पोलन ग्रेन्स बनतात. म्हणजे अँथर पासून काय बनतात? पोलन ग्रेन्स. अँथरचा सेक्शन घेतल्यानंतर लक्षात घ्या, अँथरचा सेक्शन घेतल्यानंतर या लोब मध्ये 2 मायक्रोस्पोरॅन्जिया, या लोब मध्ये 2 मायक्रोस्पोरॅन्जिया. मायक्रोस्पोरॅन्जिया म्हणजे पोलन सॅक. पोलन सॅक म्हणजे काय? की जिच्या आत काय बनतात? पोलन ग्रेन्स बनतात. डायथिकस अँथर मध्ये 4 पोलन सॅक असतात, म्हणून हा अँथर टेट्रास्पोरॅन्जिएट अँथर होतो किंवा टेट्रागोनल अँथर होतो. आता काही प्लांट्स मध्ये उदाहरणार्थ मोनोथिकस अँथर पण असतं. काही प्लांट्स मध्ये मोनोथिकस अँथर. बघूया आपण मोनोथिकस अँथर म्हणजे काय. डायथिकस लक्षात आला असेल तुम्हाला. अँथर मध्ये 2 लोब्स, प्रत्येक लोब मध्ये एक थिकल लेयर असतं. आणि याचा टीएस घेतल्यानंतर लक्षात घ्या की डायथिकस अँथर मध्ये टोटल मायक्रोस्पोरॅन्जिया किंवा पोलन सॅक किती आहेत? 4. या लोब मध्ये 2 पोलन सॅक आहेत, या लोब मध्ये 2 पोलन सॅक आहेत. 4 पोलन सॅक म्हणजे मायक्रोस्पोरॅन्जिया की जिच्यात पोलन ग्रेन बनतो, असे टोटल किती आहेत? 4 आहेत. म्हणून हा डायथिकस अँथर जो आहे तो टेट्रास्पोरॅन्जिएट आहे. आता मोनोथिकस अँथर म्हणजे काय म्हणजे? मोनोथिकस अँथर काही प्लांट्स मध्ये असतं. मोनोथिकस अँथर म्हणजे काय? मोनोथिकस अँथर म्हणजे उदाहरणार्थ मालवेसी फॅमिलीमध्ये. मालवेसी फॅमिलीला एक्झाम्पल काय? हिबिस्कस, जास्वंद. त्याच्यामध्ये किडनी आकाराचा असा एकच अँथर असतो, मोनोथिकस अँथर असं म्हणतात. 1 लोब्ड अँथर. 1 लोब्ड अँथर जे आहे त्याला मोनोथिकस अँथर म्हणतात. याचं सेक्शन घेतलं, त्या मोनोथिकस अँथरचं सेक्शन घेतलं तर लक्षात घ्या याच्यामध्ये 2च पोलन सॅक येतात. किती पोलन सॅक येतात? 2 पोलन सॅक. म्हणजे मायक्रोस्पोरॅन्जिया किती आहेत? टोटल 2 आहेत. अशा अँथरला म्हणतात बायस्पोरॅन्जिएट अँथर. बायस्पोरॅन्जिएट अँथर म्हणजे टोटल किती मायक्रोस्पोरॅन्जिया झाले? 2.
मायक्रोस्पोरंजिया म्हणजेच पोलन सॅक. पोलन सॅक किती झाले? 2 मायक्रोस्पोरंजिया असणार अँथर म्हणजे मोनोथिकस अँथर, वन लोब्ड अँथर, मालवेसी हिबिस्कस फॅमिली मध्ये असतं. त्याचा सेक्शन घेतला तर टोटल किती पोलन सॅक असतात? त्यात 2, म्हणून याला बायस्पोरंजिएट अँथर असं म्हणतात. पोलन सॅक म्हणजे मायक्रोस्पोरंजिया. टोटल किती मायक्रोस्पोरंजिया असतात मोनोथिकस अँथर मध्ये? 2, म्हणूनच बायस्पोरंजिएट अँथर. डायथिकस मध्ये किती मायक्रोस्पोरंजिया असतात? 4, म्हणून ते डायथिकस मध्ये टेट्रास्पोरंजिएट म्हणतात. मोनोथिकस अँथर मध्ये एक लोब आहे, म्हणजे एक लोब आहे म्हणजे ह्या 2 मायक्रोस्पोरंजिया झाले. मायक्रोस्पोरंजिया म्हणजे पोलन सॅक, म्हणून हा बायस्पोरंजिएट अँथर झाला. इथपर्यंत आपण स्टडी केला. आताच्या व्हिडिओमध्ये काय स्टडी केलं तर फ्लावर मॉडिफाईड शूट हा एक कन्सेप्ट मी डिटेल म्हणजे थोडस मॉडिफिकेशन पद्धतीने सांगितलं कालच्या व्हिडिओपेक्षा. आणि आणखीन एक पॉइंट सुरुवात केली होती काल पण व्हिडिओमध्ये, प्री रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. आज पण ही सुरुवात केलेली आहे मी, लक्षात घ्या, कारण आज थोडस मी फ्लावर बद्दल डिटेल सांगितलं. आज आपण सुरुवात केलेली आहे स्टेमेन. स्टेमेन हा कशाचा युनिट आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर अँड्रोशियमचा युनिट आहे. स्टेमेन मध्ये 2 भाग, अँथर आणि फिलामेंट. फिलामेंटचा खालचा भाग हा पहिला पार्ट हा थॅलॅमसला अटॅच असतो, नेक्स्ट फ्री एंड अँथर लोब्सला. अँथर लोब एकमेकाला कनेक्टिव्हला अटॅच असतात. जास्तीत जास्त अँजिओस्पर्म मध्ये डायथिकस अँथर असतं, म्हणजे टोटल अँथर लोब किती असतात? त्यात 2. काही फॅमिलीमध्ये मालवेसी म्हणजे हिबिस्कसच्या फॅमिलीमध्ये मोनोथिकस अँथर असतं आणि त्यात 2च मायक्रोस्पोरंजिया असतात, म्हणून ते बायस्पोरंजिएट असतं. डायथिकस मध्ये टोटल मायक्रोस्पोरंजिया किती आहेत? 4, म्हणून ते टेट्रास्पोरंजिएट असतं. तर ही जी डायग्राम मी दाखवली ती टीएस ऑफ अँथर दाखवलेली आहे. आता हेच टीएस ऑफ अँथर आपल्याला डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये टीएस ऑफ अँथरचं व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. म्हणजे त्या अँथरचं सेक्शन जे आहे ना, हे सेक्शन असं मोठं करून डिटेल मध्ये ज्यात काय काय पार्ट येतात, डायथिकस अँथर मध्ये येणारे पार्ट्स, म्हणजे हेच सेक्शन जे दिसते आपल्याला ते व्हिज्युअलाइज करून त्याच्यामध्ये येणारे पार्ट्स डिटेल मध्ये स्टडी करायचं. अँथरचं सेक्शन घेऊन डिटेल मध्ये आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी स्टडी करायचं. काल पण मी तुम्हाला हेच सांगितलं होतं, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी काय केलंय, थोडंसं फ्लावर बद्दल डिटेल घेतलं आणि यात काही पॉइंट्स डिटेल मध्ये घेतलेले आहेत. मग आपण पुढे जाऊया टीएस ऑफ मॅच्युअर अँथर नेक्स्ट व्हिडिओमध्ये.